कोणती चटणी? आलं म्हणलं अद्रकची काय? सांबर दमन ठेवते फुटलेलं पतले राहतात कवरून. सकाळी सकाळी मस्त आपला साऊथ स्पेशल नाश्ता आणलाय बघा आकाशनं. आज जायचे त्याला रिंग सेरेमनीला, त्याच्यामुळे सकाळी नाश्ता करून, कारण स्वयंपाकाला उशीर लागते. चला आकाशचा तर नाश्ता व्हायला, आता आम्ही दोघं पण नाश्ता करून घेणार आहे, कारण त्यांना पण बाहेर जायचंय आणि मला पण भरपूर काम आहे, जसं की मला चिवडा लाडू पण करायचे. तर आम्ही दोघांना पण इथं नाश्ता करून घेतला. आणि या मंडळी तुम्ही पण सकाळचा नाश्ता करायला. चला इथं करतेय मी जे आहे की नाही, हळद थोडीशी, तेल थोडं टाकून जे आहे की नाही त्याचे मुरमुरे आणि पोहे जे भाजून घेतले, कारण मला करायचा आहे चिवडा. आणि आज आहे फराळ करण्याचा लास्ट दिवस, कारण उद्या आहे लक्ष्मीपूजा आणि दिवाळीच्या आधी सगळं फराळाचं जे आहे की नाही दरवर्षी पार पडतंय. तर चला आता इथं जे आहे मी सगळे पोहे वगैरे भाजून घेतले. थोडेसेच पोहे ॲड केलेत ह्या बारीस, कारण दरबारीस पोहे जास्त असते आणि मुरमुरे थोडे असते, आणि ह्या बारीस जे आहेत की नाही मुरमुरे जास्त आणि पोहे थोडे येतात. तर जरा वेगळी ट्विस्ट म्हणून वेगळ्या प्रकारचं जे आहे की नाही आज यावर्षी केलाय मी चिवडा. तर सगळं जे साहित्य वगैरे भाजून घेतलं इथं. चला म्हणजे त्याच्यामध्ये टाकली मोहरी, आता टाकलं आपलं लसूण, शेंगदाणे, हळद, छान शेंगदाणे मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. आणि चिवड्यामध्ये की नाही लसूण टाकलं ना की चिवड्याची टेस्ट खूप अशी भारी येते आणि चवदार लागते आपला चिवडा. तर मी वाटून लसूण इथं टाकलाय, कारण सगळीकडे जे आहे की नाही मिक्स होते वाटलेलं लसूण, आणि आपण जसं की साधीत काड्या टाकतो ना ते मग कुणाला जाते कुणाला नाही जात, त्याच्यामुळे जे आहे की नाही मी वाटूनच टाकत असते. आता वाटून टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये लसूण. त्याच्यामध्ये डाळ टाकून घेतले मी. आता राहिलेल्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे, आणि टाकले मी लाल तिखट, थोडंसं आहे जिऱ्याची पावडर, मिक्स करून जे आहे ना चिवड्यामध्ये टाकून द्यायचं आपल्याला. जास्त तेल टाकलं नाही, कारण चिवड्यामध्ये मसाला भाजण्याला आपलं तेल भरपूर गेले. आता ही चटणी नाही मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, तर स्वादानुसार आपण गरम गरम ह्याच्यावरच मीठ जे आहे की नाही मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकायचं, हिरवीगार मस्त कोथिंबीर, आणि हे जे आहे शेवचा चिवडा ह्याच्यामध्ये टाकलाय मी. चला मिक्स करून घेणार आहे. खूप भारी आणि मस्त खमंग असं छान चिवडा झाला आपला. सगळं भाजी घेतात मुरमुरे वगैरे, त्याच्याने तुला एकदम असं थोडंसं हाताने हे करते, कारण जे आहे की नाही चटणी वगैरे टाकलेली थोडं अशी लागली पाहिजे मीठ वगैरे, त्याच्यामुळे हाताने करायचं. मस्त आपली जी आहे की नाही चिवड्याची रेसिपी छान झालेली. दिवाळीचा स्पेशल चिवडा. चिवड्याशिवाय किती फराळाचं तुम्ही खा, बिलकुल चव अशी टेस्ट येत नाही. तर हे बघा किती मस्त किती खमंग आपला चिवडा जे आहे की नाही, चटकदार चिवडा जे आहे दिवाळीचा तयार झालेला आहे. आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.